पश्चिम महाराष्ट्रामध्ये अग्रेसर असणारी व कोअर बँकिंग प्रणालीद्वारे स्वतःच्या डाटा सेंटरमध्ये श्री बालाजी पतसंस्था कामकाज करते. रौप्य महोत्सव ही श्री बालाजी पतसंस्थेची आभार फाटा बंदूर शाखेच्या स्ववासूत स्थलांतर श्रीमंत विक्रांतसिंग कदम सरकार यांच्या शुभ हस्ते तसेच शरथ मलकापुरे अध्यक्ष वीरशैव लिंगायत समाज चंदूर यांच्या अध्यक्षतेखालील रघुनाथ पाटील चेअरमन श्री दत्त सहकारी साखर कारखाना शिरोळ व नागेश पुजारी चेअरमन अहिल्यादेवी पतसंस्था यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी बाबासाहेब सूर्यवंशी, अशोक पाटील, महादेव उर्फ माणिक पाटील, किरण पाटील आदी प्रमुख उपस्थित होते. यावेळी संस्थापक चेअरमन मदनराव कारंडे यांनी बोलताना म्हणाले की सर्वसामान्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी बालाजी पतसंस्थेचे 3 कर्मचारी, 500 सभासद व 1 लाखाचं भांडवलांवर संस्थेची स्थापना झाली. बघता बघता लावलेल्या बीजाचं आज वटवृक्षात रूपांतर झालंय. आज अखेर संस्थेची सभासद संख्या 22,615 इतकी असून वसूल भागभांडवल 7,25,00,000 आहे. संस्थेकडे 165 कोटी इतक्या ठेवी असून कर्ज वितरण 130 कोटी इतकं झालंय. संस्थेची गुंतवणूक 64 कोटी इतकी असून संस्थेचं खेळतं भांडवल 192 कोटी इतकं आहे. सभासदांना नियमितपणे 10% लाभांश संस्थेनं दिला आहे. संस्था सर्वसामान्यांच्या विश्वासावर चांगली प्रगती करते. ज्यांनी शास्त्रेसाठी जागा दिली ते पाटील कुपवाळे कुटुंबीय व ज्यांनी आम्हाला 20 वर्ष भाडेतत्वावर ऑफिससाठी जागा दिल्या त्यासह अक्काताई दिलीप कांबळे यांचे सुद्धा संस्था आभारी आहे असं आपल्या भाषणात त्यांनी सांगितलं. तसेच यावेळी श्रीमंत विक्रांतसिंह कदम सरकार बोलताना म्हणाले की 20 वर्षापूर्वी चंदूर आभारफाटा शाखा भाड्याच्या जागेत असताना उद्घाटन सोहळा माझ्या हस्ते व स्वमालकीच्या वास्तू स्थलांतर सोहळाही माझ्या हस्ते झाला. हे माझ्या जीवनातील एक भाग्याचा दिवस मानावा लागेल. तसेच सर्वसामान्यांचे आर्थिक प्रगतीमध्ये बालाजी पतसंस्थेचं मोठं योगदान आहे असं सांगून पतसंस्थेला शुभेच्छा दिल्या. यावेळी रघुनाथ पाटील, नागेश पुजारी यांनी मनोगत व्यक्त केली. स्वागत संदीप जाधव, शाखा सल्लागार प्रास्ताविक मदन कारंडे, तर सूत्रसंचालन विजय बाबर, संचालक आभार संजय गायत्रिक, संचालक सर्व प्रमुख पाहुण्यांचा सत्कार संस्थेच्या संचालक व शाखा सल्लागार यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच विशेष सहकार्याबद्दल रवींद्र जांगीर, इंजिनियर नदीम लेख, कंत्राटदार नागाताई दिलीप कांबळे यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात संस्थेचे व्हाईस चेअरमन शिरीष कांबळे, शाखा चेअरमन कल्लेश्वर वाघमोडे, संचालक सुनील पाटील, गजानन कडोलकर, भगवान कांबोरे, विजय बाबर, संजय घायतिडक, श्रीमती दिशा जाधव, सौ बबिता माचरे, सचिन शिंदे, शिवाजी कारंडे, संजय मुंचकर, शाखा सल्लागार संदीप जाधव, विजय पाटील, शिवरुद्र, जनरल मॅनेजर दिनेश रेंदाळकर, असिस्टंट जनरल मॅनेजर भारत गिड्डे, शाखा मॅनेजर सचिन कदम व सर्व सेवक वर्ग यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, प्रतिष्ठित मंडळी, भागातील नागरिक, ग्राहक, सभासद यांची उपस्थिती लाभली होती. मराठी एस न्यूजसाठी शिरोहून संदीप.